विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षनेत्याप्रमाणेच आपल्याच सरकारला धारेवर धरतायत। प्रश्न मांडण्यासाठी मुनगंटीवार विधानसभेत उभे राहिले, मात्र मंत्री नसल्यामुळे मुनगंटीवार चांगलेच भडकले। अशा मंत्र्यांवर आता बिबटे सोडा असा संतापच मुनगंटीवारांनी व्यक्त केला। पाहूया। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। भाजपच्या मुनगंटीवारांनी पुन्हा एकदा विधानसभेत आपल्याच सरकारची खरडपट्टी काढली। सभागृहाचं कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्षांनी मुनगंटीवारांचं नाव घेतलं, पण प्रश्न ऐकण्यासाठी मंत्रीच उपस्थित नव्हते। त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर बिबटे सोडा असा संताप सुधीर भाऊंनी व्यक्त केला। मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे, इथंच आहे। अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजनांसाठी 96 कोटी सरकारकडून दिले जात नाहीत आणि मुंबईतल्या नागरिकांसाठी 11 लाख कोटी रुपये आहेत। चंद्रपूरसाठी 96 कोटी नसतील तर अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीत जीव द्यावा असा आक्रमक पवित्रा मुनगंटीवारांनी घेतला। आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः या क्षणी 96 कोटी 36 लाख 42,400 रुपयाचा निधी हा आवश्यक आहे। भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी 96 कोटी नाही, पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी 11 लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे। आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी 96 कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे। सुधीर भाऊ, मी आपल्याला सांगायला मला आनंद होतोय, या पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर झालेले आणि नक्कीच चंद्रपूरचा जो आपण म्हणजे आपल्या हिशोबाने 96 कोटी, माझ्या हिशोबाने 88 कोटी 21 कोटी हा सगळा 100% निधी ताबडतोब दिला जाईल, त्याबद्दल आपण काळजी करू नये। ओबीसी विकास मंत्र्यांनी चंद्रपूरच्या घरकुलांसाठी तात्काळ निधी देण्याचं मान्य केलं, पण यशवंतराव चव्हाण योजनेतली घरं असताना आता दुसऱ्या योजनेत वर्ग करण्याचा डाव असल्याचा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला। अशा प्रकारे योजना बदलायला मंत्र्यांचं खातं आहे का अशी टीकाही सुधीर भाऊंनी केली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे घरकुल जे मंजूर केले तेही बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला। त्यांना सांगितलं जात आहे आता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये आता तुमचं घरकुल राहणार नाही, आम्ही दुसऱ्या योजनेमध्ये करू का? हे काय मंत्र्यांची खातं आहे दर 2 महिन्यांनी बदलवायला? पण ग्रामविकासच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना जी आहे, नवीन जे काय घरकुला द्यायची आहेत ती त्या योजनेच्या माध्यमातून देत आहोत। बंटी बांगडिया जागेवर बसा। जुने जे आहे त्याचे 100% आज 300 कोटी रुपये निधी आलेला आहे। मुनगंटीवारांनी घरकुलांचा प्रश्न पोटतिडकीनं मांडला। त्यानंतर पुण्याचे भाजपचे आमदार भीमराव तापकीरांनी सौंदर्य प्रसाधनांचा विषय मांडला। पुणे आणि पिंपरीत पाकिस्तानातून आलेली सौंदर्य प्रसाधनं पकडली गेली, त्यामुळे अशा प्रसाधनांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी परवाना प्रणाली आणणार का असा प्रश्न तापकीरांनी विचारला, पण त्यातही मुनगंटीवारांनी एंट्री घेतली। पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जो सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त केला तो त्या ठिकाणी पाकिस्तान या शहरातून आलेला होता। खरं तर त्या ठिकाणी आपला पाकिस्तान या देशातून आलेला होता व ही त्रुटी दूर करण्यासाठी परवाना प्रणाली लागू करण्याचा निर्णय आज तागायत आपण घेतलेला नाही, तर आपण हा त्वरित या ठिकाणी घेणार का? छातीवर हात ठेवून प्रामाणिक उत्तर द्या। आता तर पाकिस्तानची प्रसाधनं आली आहे आणि त्यांनी लोकांचे चेहरे खराब केले आहे। हे चेहरे खराब करणारे लोक मंत्रालयात बसले आहे आणि तुम्हाला नाहक विधान भवनामध्ये मंत्री म्हणून उत्तर द्यायला गावताय, तर तुम्ही तुमच्या विभागाची जी दुर्दशा आहे ती एकदा सांगा। अन्यथा पाकिस्तानमधून हे आले, उद्या पाकिस्तानचे लोक मंत्री म्हणून इथे येतील, असं होऊ नये। हे सौंदर्य
प्रसाधनं विकण्यासाठी परवाना देण्याच्या संदर्भातलं केंद्राला तशा पद्धतीनं आपण करू म्हणजे त्याची परवानगी मागू शकतो का जेणेकरून हा सुद्धा एक जीवनाचा अविभाज्य भाग त्या ठिकाणी आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही सुधीर भाऊंचा आक्रमक पवित्रा नागपूरच्या अधिवेशनातही कायम आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांची धडपड स्पष्ट दिसतेय, पण त्यात खरडपट्टी आपल्याच सरकारची निघतेय. विनायक डावरुंग, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.